करावा लागतो। त्यामुळे केंद्रात आमचे नेते बसतील आणि एकनाथजी बसतील आणि निर्णय करतील। सर, फडणवीसांच्या नावाला शिंदेचा पाठिंबा आहे असं समजायचं का आता? असं आहे, माननीय एकनाथजींनी काय म्हटलं, माननीय एकनाथजींनी काय म्हटलं की केंद्रीय नेतृत्व म्हणजे आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आमचे गृहमंत्री, आमचं केंद्रीय नेतृत्व जो निर्णय करेल त्या निर्णयाच्या पाठीशी पूर्णपणे एकनाथजी शिंदे साहेब आणि पूर्ण शिवसेना उभी राहील, हे त्यांनी म्हटलं आहे। आणि त्यामुळे केंद्रीय नेतृत्व आता योग्य निर्णय करेल। आता माननीय एकनाथजींनी सांगितलं आणि मी सांगतोय तुम्हाला की केंद्रीय नेतृत्व जे निर्णय करेल त्याला सर्वांची मान्यता आहे। म्हणजे आता लोक जे विरोधी पार्टीचे लोक एकनाथजी रोळा बनलेले आहेत, एकनाथजी सरकार स्थापन करून देण्याकरता त्या ठिकाणी आडवे येत आहे। हे जे एकनाथजी बद्दल प्रश्नचिन्ह उभे केले होते, एकनाथजी बोलत नाही आहे म्हणजे एकनाथजीच्या भूमिकेबद्दल जे काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते ते सर्व संपले। एकनाथजींनी स्पष्टपणे सांगितलं की केंद्रीय नेतृत्व आपलं जे काही निर्णय करेल, शेवटी जी महायुती झाली आहे ते मोदीजी अमितभाई या केंद्रीय नेतृत्वाला सोबत घेऊन झाली आहे। आणि त्यामुळे एकनाथजींनी जे स्पष्ट केलं ते पुढे होईल। निश्चितपणे आमचं केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय करेल। मी वारंवार सांगतोय तुम्हाला, वारंवार तुम्ही उल्लेख करून या ठिकाणी हे करताय। बघा एकनाथजींनी काय म्हटलं, केंद्रीय नेतृत्वाशी बसून जो काही केंद्रीय नेतृत्व सांगेल त्या पद्धतीचा निर्णय करतील। आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल जे भाजपाबद्दल काही त्यांच्या भूमिकेबद्दल, भाजपाबद्दल त्यांची भूमिका योग्य नाही आहे, भाजपाबद्दल त्यांचे काही अनुकूल नाही आहे असं वगैरे एकनाथ शिंदेजीबद्दल जे बोललं जात होतं, त्यांच्या कर्तृत्वाला नेतृत्वाला डॅमेज करण्याचा प्रयत्न होता, त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि उद्यापर्यंत तुम्हाला कळेलच। केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल, केंद्रीय नेतृत्व जो निर्णय करेल तो भाजपालाही मान्य असतो, तो एकनाथजीलाही मान्य असतो, तो अजितदादालाही मान्य असतो। मी आपल्याला आता तुम्ही प्रश्नाला पुन्हा गोलगोल फिरवतायत। काही प्रश्न उद्याकरता ठेवा, काही उद्या बोलू, काही परवा बोलू, आपण रोज बोलू, काळजी करू नका, मी रोज बोलणार आहे। पण मी पुन्हा एकदा माननीय एकनाथ शिंदेजी आणि संपूर्ण शिवसेना आणि एकनाथजीच्या भूमिकेबद्दलचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो। देखिए, महाराष्ट्र के महायुति के एक हमारे अत्यंत महत्वपूर्ण सीनियर लीडर्स जो महायुति को बहुत ही अच्छे तरह से जिन्होंने आगे लेकर गया और बहुत ही बड़े दिल के नेता हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी का मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ, उनका अभिनंदन भी करता हूँ। उन्होंने आज स्पष्ट रूप से जो जो लोग शंकाएं ले रहे थे उनकी सारी शंकाएं को निरस्त कर स्पष्ट रूप से उन्होंने महाराष्ट्र की जनता को, देश की जनता को बताया कि महाराष्ट्र की सरकार के बारे में, महाराष्ट्र के मुख्यमंत्री के बारे में जो भी निर्णय करेंगे वो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, हमारे अमित भाई और हमारा केंद्रीय नेतृत्व निर्णय करेगा। जो केंद्रीय नेतृत्व निर्णय करेगा वो हम सबको मान्य है। तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भात भाष्य केले। जी भूमिका काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदेंनी मांडली त्या भूमिकेचं, शिवसेनेच्या भूमिकेचं स्वागत केलंय आणि उद्या आता महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील आणि तिन्ही पक्षांना तो निर्णय मान्य असेल असंही त्यांनी सांगितलेलं आहे। एक छोटासा ब्रेक, या बातमीची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू, पाहत राहील नीती। विधानसभेत महायुतीनं निर्विवाद यश मिळवलं। या यशाचा फटका महाविकास आघाडीमधल्या 3 पक्षांना बसलाच, पण सोबतच राज ठाकरेंच्या मनसे पक्ष सुद्धा भरडला गेला। उद्धव ठाकरे यांची शिवसेना 20 वर घसरली तर मनसेला साधं खातही उघडता आलं नाही।
ठाकरेंना 7 ते 8 जागांवर मनसेची अनपेक्षितपणे मदतच झाली. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर दोघांचाही फायदा होऊ शकतो अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. ठाकरे बंधू खरंच एकत्र येतील